नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील बांबुर्ले ग्रामपंचायतमध्ये 2019-20 या वर्षांमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजना अंतर्गत अनिकराव भिल यांना घरकुल मंजूर झाले होते. मात्र सदर लाभार्थी यांचे नावे घरकुल मंजूर झाल्यानंतर रोजगार सेवक समाधान पाटील यांनी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता रोजगार सेवकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आई वडील भाऊ आणि बहिणी यांच्या नावे करून कुठलेही काम न करता पैसे हडप करून शासनाची फसवणूक केली आहे. तसेच बांबुर्ले गावातील रोजगार हमी योजनेचे लाभ घेत असलेल्या सुपडूबाई पाटील यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावावर रोजगार हमीचे पैसे काढून घेतल्याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व रोजगार सेवक विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा अशी मागणी बांबुर्ले ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांनी यावेळी केली आहे. मी प्रदीप श्रीराम पाटील, बांबुर्ले ग्रामपंचायत सदस्य. विषय मौजे बांबुर्ले प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथील ओघड नियंत्रण दगडी बांध ग्राम रोजगार सेवक यांनी कामावर मयत कामगार दाखवून वरील विषयानुसार मौजे बांबुर्ले प्रनेर येथील ग्राम रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी मयत व्यक्ती सुपाबाई दगडू पाटील यांना कामावर दाखवून त्यांचे मस्टर काढण्यात आले आहे. मयताची तारीख 26/4 असून संबंधित रोजगार सेवक समाधान त्र्यंबक पाटील यांनी हजेरी क्रमांक 1141 असून दिनांक 28/4/2016 ते 4/5/2016 या दिवशी मयत सुपाबाई दगडू हे कामावर दाखवून त्यांचे मस्टर काढण्यात आले आहे. यांच्यावर चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. नाही केला तर आम्ही 5/10/2000 रोजी आत्मदहन करण्यात येईल. याच प्रशासकीय प्रशासन जबाबदार राहील. माझं नाव अविनाश नवर पाटील. सन 2019-20 रोजी अनिकराव मारू भिल यांचं प्रधानमंत्री आवास योजनेत घर मंजूर झालं होतं. त्याचं पाया न करता त्याचे 2 हप्ते काढण्यात आले. परत रोजगार हमीचे त्यांचे रोजगार सेवकाने स्वतःचे घरचे मजूर दाखवून 16 ते 17 हजार रुपये काढून घेतले. तर लाभार्थ्याला याचा काही पत्ता लागलेला नाही. तरी संबंधित रोजगार सेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे आज आम्ही निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलो आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.